तेवढ्यात सीमावहिनी म्हणाली, "अरे अभय, हळबळ करू नकोस, मला काहीही होणार नाही, जर तू माझी साथ दिली तर." माझ्याही लक्षात आलं होतं की वहिनीचा काय इशारा आहे. "नमस्कार मंडळी, तर मग कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी तुमचा आपला मित्र विशाल. आजची आपली ही कथा एका मित्राने आपल्याला पाठवलेली आहे. चला तर मग ऐकूया त्याच्याच शब्दात. माझं नाव अभय. मी आणि माझा भाऊ सुनील आमच्या छोट्याशा गावात राहत होतो. सुनील माझ्यापेक्षा वयाने मोठा परंतु मित्रासारखा वाटायचा. आमच्या घरात फक्त आम्ही दोघेच होतो. आई आणि वडिलांचे 10 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घरातली सर्व जबाबदारी सुनीलवर होती. दिवस जात होते. दादांचं आता लग्नाचं वय झालं होतं. आई वडील नसल्यामुळे सर्व जबाबदारी मामावरच होती. म्हणून आमचे मामा केशव हे दादासाठी मुलगी शोधायला लागले आणि सुनील दादांचा विवाह ठरला. वहिनीचं नाव सीमा होतं. ती खूपच साधी आणि शांत स्वभावाची होती. पहिल्याच भेटीत तिने मला लाडाने पाहिलं आणि एकाच क्षणात मी तिला मनातून वहिनी मानलं. तिचं शांत व्यक्तिमत्व आणि गोड हसू हे तिचं वैशिष्ट्य होतं. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर साधी परंतु सुंदर होती. तिचा रंग गोरा नव्हता परंतु सावळ्या वर्णामुळे तिचं व्यक्तिमत्व अजूनच उठून दिसत होतं. ती मध्यम उंचीची, काटक शरीरयष्टीची होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल असायची, ज्यामुळे कोणत्याही माणसाला तिचं व्यक्तिमत्व आपलंसं वाटायचं. तिचे डोळे मोठे, काळे आणि खूप बोलके होते. ती साधं राहायची, पण तिच्या साधेपणातही एक वेगळीच मोहकता होती. नेहमी साधी साडी घालायची, केसांचा छोटा गजरा करून केस बांधायची. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होती. तिचं गाव जवळच असलेलं एक लहानसं खेडं होतं. गावाचं नाव सोनखेड होतं. हे निसर्गाने नटलेलं, हिरवळ असलेलं आणि शांततामय वातावरणाचं होतं. सीमाचं कुटुंब शेतकरी होतं. तिच्या आईवडिलांनी कष्ट करून सीमाला शिकवलं होतं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ती फार पुढे शिक्षण घेऊ शकली नाही. 10वीपर्यंत ती शिकली होती आणि तिथेच तिचं शिक्षण थांबलं. मामाने दादाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात पार पाडला. आमच्या छोट्याशा घरात नव्या संसाराची सुरुवात झाली. सीमाने घरात पाऊल ठेवलं तेव्हाच आमच्या संसारात आनंदाची भर पडली. ती पूर्ण घर सांभाळून माझ्यासाठी वेगवेगळी चविष्ट पदार्थ करायची आणि सुनीलसोबतही तिचं नातं खूप सुंदर होतं. काही महिने निघून गेले. सीमाच्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं. मला विशेष म्हणजे तिचं माझ्यासाठी असणारं प्रेम आणि काळजीपासून खूप आवडायचं. ती मला छोट्या गोष्टींमध्ये मदत करायची, माझ्या अभ्यासात लक्ष द्यायची आणि कधीही मला काही हवं असेल तर त्याची काळजी घेत होती. एकदा मी शाळेतून घरी आलो आणि मला ताप भरला, पण वहिनीने मला तात्काळ डॉक्टरकडे नेलं. तिने दिवसभर माझी काळजी घेतली. मी आजारी पडलो की आईसारखी तिच्या डोळ्यातही काळजी दिसायची. त्या दिवशी मला जाणवलं की वहिनीने फक्त माझ्या भावासोबत नाही तर माझ्यासोबतही एक नातं जोडलं आहे. वहिनीचं आणि माझं नातं एकदम फ्रेंडली झालं होतं. छोट्या छोट्या गोष्टी वहिनी माझ्याशी शेअर करत होती. हसी मजाक करून मला चिडून देणं, माझी छेड काढणं. मी घरात सर्वात लहान असल्याने माझी वहिनीशी पहिल्याच दिवसापासून चांगली मैत्री झाली होती. मी वहिनीशी मस्करी पण करत असे. आमच्या चांगल्या गप्पा होत असत. मग मी ही वहिनीसोबत मज्जा मजाक करत तसंच वागायचो. माझ्या मनात आता दुसरेच विचार घर करत होते. एक दिवस संध्याकाळी मी वहिनीला बघितलं आणि बघतच राहिलो. थोडं थांबून मग आतल्या खोलीत गेलो आणि मी म्हटलं, "वहिनी, आज तुम्ही एकदम भारी दिसता. कुठे मॅचिंग ड्रेस, मॅचिंग वांगड्या, कसला सुंदर सजला आहात. तुम्ही कुठे फोटो काढायला चाललाय का?" वहिनी हसत बोलली, "अहो, फोटो कसला? मी फक्त तुझ्या भावासाठी सजले. तोच फक्त मला पाहणार आहे." मी थोडं बारीक हसत म्हणालो, "वा वा, म्हणजे मला भाव देणार नाही तुम्ही तर? लक्षात ठेवा, तुमचा फॅन मी सुद्धा आहे." आता वहिनी मला चिडून म्हणाली, "बरं का रे, मी तुला कधी नको म्हटलं का? फॅन असशील तर आधी एक काम कर, आधी चहा बनवून आण, म्हणजे मलाच कामाला लावणार हो ना? ठीक आहे, तुमच्यासाठी काहीही करू शकतो, पण एक अट आहे." असं मी म्हटलं. वहिनी म्हणाली, "काय रे? अट काय?" मी बोललो, "तुम्हाला माझ्यासाठी स्पेशल काहीतरी गोड करून द्यावं लागेल तर मी चहा करतो." वहिनी हसत बोलली, "तू चहा बनवून आण तर नंतर मी बघेन तुला लाडू देऊ का नाही." मी चहा बनवून घेऊन आलो. "हां, झालं काम. आता तुमचं चहा आला." त्यावर वहिनी म्हणाली, "बरं बरं, असं काम केल्यावर मला काय करावं लागणार? पण तुला अजून काहीतरी गमतीचं सांगायचं होतं ना?" मी म्हणालो, "अहो, आधी मला गोड मिळालं की सांगा. आधी लाडू, नंतर तुम्ही मला जे सांगायचं ते सांगा."
वहिनी हसून म्हणाली, बघ हं, आता फक्त एक लाडू आहे, हाच घे हा. मी लाडू घेऊन तिरक्या नजरेने वहिनीला बघत रूम बाहेर निघून गेलो. काही महिने असे आनंदात गेले, पण जीवनात अडचणी या असतात. तशा अडचणी आमच्याही परिवारात आल्या. जास्त पाऊस झाल्याने शेत पूर्ण बुडालं. वरून सुनीलदादाच्या लग्नाला घेतलेलं कर्जही डोक्यावर होतं आणि गावात काम आणि मजुरी पुरेशी नव्हती. घरात काही आर्थिक समस्या निर्माण झाल्या. त्याने पुण्याला जाऊन नोकरी शोधायचा विचार केला. त्यामुळे घरात ताण जाणवू लागला. सीमा वहिनीने सुनीलला धीर दिला आणि दोघांनी मिळून परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. नंतर दुसऱ्याच दिवशी दादा पुण्याला रवाना झाला. घरी आता फक्त आम्ही दोघेच होतो. सीमा वहिनीने काहीतरी करून घर खर्चात हातभार लावण्याचा विचार केला. तिने छोट्याशा घरातूनच शिवणकाम सुरू केलं. सुनील दादानेही नवी नोकरी शोधली. दादाला पुण्याला जाऊन आता 2 महिने झाले होते. घरची परिस्थिती ही आता ठीक होत होती. घरी आम्ही दोघेच असल्याने आमचं बोलणं वागण्यामध्ये आपुलकी निर्माण झाली होती. एक दिवस मी शाळेतून लवकर घरी आलो. ती अंगणात झाडू मारत होती, पण मला ती काही वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती. मी आत जाऊन फ्रेश झालो आणि वहिनीने चहा बनवला. दोघे आतल्या खोलीत बसून चहा पित होतो. ती मला सारखं एकटक बघत होती. ती मला म्हणाली, काय रे अभय, तुझी कोण गर्लफ्रेंड आहे का? का कोणीतरी आवडते का तुला? हा वेगळा प्रश्न ऐकून मी थोडं शांत बसलो. सीमा वहिनी म्हणाली, अरे लाजू नको, मला खरं सांग, आवडते का तुला कोण? मी नाही म्हणून उत्तर दिले. बरं मग तुला कशी मुलगी आवडते? सीमा वहिनीने विचारले. मी म्हटलं की अगदी तुमच्यासारखी मुलगी मला आवडेल. छे, काही पण बोलतो तू, मी कुठं एवढी छान दिसते का? असं वहिनी बोलली. मी म्हटलं, नाही हो सीमा वहिनी, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. वहिनी हसली आणि म्हणाली, बरं बरं ठीक आहे, आपण तुझ्यासाठी माझ्यासारखीच मुलगी बघू लग्नाला. मी हो बनवून घरात बाहेर निघून गेलो. दादा आणि वहिनीचं बोलणं फोनवरच होत असे, म्हणून आता मला सीमा वहिनीच्या चेहऱ्यावर नाराजी झळकत होती. तिला आता एकटेपणा जाणवत होता. पण वहिनीच्या धैर्याने आणि सुनीलच्या कष्टाने परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. असेच दिवस पुढे ढकलत होते आणि माझ्याही शाळेचं शेवटचं वर्ष सुरू होतं. पावसाळा आला आणि शेतात पेरणी सुरू झाली. मी आणि सीमा वहिनीने आमच्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. आमची पेरणी दुपारी 2 वाजता संपली. पेरणी संपताच 5 मिनिटात जोरदार पाऊस सुरू झाला. घर शेतापासून लांब असल्याने आम्ही पटकन शेतातून घरी जायला निघालो. पूर्ण रस्त्याने आम्हाला भिजत यावं लागलं. वहिनीसुद्धा पावसामुळे भिजली होती. वहिनीला भिजलेली बघून माझ्या मनात तुफान उठलं होतं. लगभग 3 वाजता आम्ही घरी पोहोचलो. तिच्या केसातून पाण्याचे थेंब टपकत होते. नंतर ती कपडे बदलायला गेली. काही वेळाने वहिनी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, अभय, मला सर्दी आणि ताप आहे. मी बघितलं तर खरंच वहिनीला ताप आला होता. पावसात भिजल्यामुळे हे सगळं झालं. माझ्या लक्षात आले की बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. संध्याकाळचे 5 वाजले आणि त्यावेळी कोणीही डॉक्टर उपलब्ध नव्हता. म्हणून मी तिला घरी ठेवलेले पॅरासिटामॉल औषध दिली आणि खोलीत झोपण्यास सांगितलं. काही वेळाने मी माझ्या वहिनीची तब्येत बघायला गेलो. मी तिच्याकडे पाहिले. तिला खूप थंडी वाजत होती आणि ती थरथर करत होती. मी थोडा घाबरलो आणि मी पटकन चहा बनवला आणि तिला चहा दिला. चहा पिऊनही तिला आराम झाला नाही. काय करू मला काही सुचत नव्हते. आता मला तिची चिंता होत होती. तेवढ्यात सीमा वहिनी म्हणाली, अरे अभय, हळबळ करू नकोस, मला काहीही होणार नाही. तू जर माझी साथ दिली तर. माझ्याही लक्षात आलं होतं की वहिनीचा काय इशारा आहे. आत्ता वहिनीची सहमती झाली होती. तिच्या तब्येतकडे बघून मीही आता मजबूर झालो होतो. माझ्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्याने मला बरंच काहीतरी सांगितले. नंतर सगळं काही असं घडलं आणि आम्ही दोघे एक झालो. मी संबंध बनविला. माझी सेवा बघून सीमा वहिनी खुश झाली होती. आता आम्ही खूप आनंदाने राहतो. तर मग माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, कथा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.